श्रावणामध्ये इतके सण वार आणि व्रतवैकल्य असतात की जरा कन्फ्यूज व्हायला होतं बाबा. गोंधळच होतो मनाना. नक्की काय करायचं आणि काय नाही. बरं, कुलधर्म कुळाचार कोणते आहेत जे कंपल्सरी करायलाच पाहिजे तेही आपल्याला नीट माहिती नसतं. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी श्रावणामध्ये कुठल्या करायला पाहिजे, कुलधर्म कुळाचार नक्की श्रावणातले असतात तरी काय, याबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ती माहिती दिलेली आहे नांदेडचे योगेश काटे यांनी. हिंदू कालगणनेनुसार श्रावण हा 5वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्र असतं, म्हणून या महिन्याचं नाव श्रावण असं पडलेलं आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात हिंदूंची व्रतवैकल्य सणवार सर्वाधिक असल्यामुळे चातुर्मासातील या महिन्याला सगळ्यात जास्त धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. आता या महिन्यात ना प्रत्येक वाराला काही ना काहीतरी व्रत असतं. जसं सोमवारी शिवामुठीची पूजा केली जाते, उपवास असतो. त्याचबरोबर नववधू ज्या आहेत, नवीन लग्न ज्यांचं झालेलं आहे, त्या शिवामूठ महादेवांना अर्पण करतात. ती तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू याप्रमाणे वेगवेगळी असते. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करतात. हा तो दिवस ज्या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण असे खेळ सुद्धा देवीसाठी खेळले जातात. बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुक्रवारी गौरीची पूजा असते. सवाष्णीला भोजन देतात. त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध फुटाणे देऊन हळदी कुंकू लावतात. शनिवारी शनी, मारुती, नरसिंह, पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजामुला स्नान घालून भोजन देतात. रविवारी आदित्य पूजन केलं जातं, अर्थात सूर्याची पूजा केली जाते आणि त्याला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. उदाहरणार्थ शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. त्या दिवशी नागांची पूजा असते. पौर्णिमेला समुद्रकिनारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरून नारळी पौर्णिमा हे नाव आलं. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, म्हणून या दिवसाला रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी सुताची पौती पण हातात बांधण्याची प्रथा असल्याने पौती पौर्णिमा हेही नाव या दिवसाला आहे. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असल्यास उपाकर्म करून पुरुष नवीन यज्ञोपवीत अर्थात जानवं धारण करतो. या विधीला श्रावणी म्हणतात. उत्तर भारतात पौर्णिमेला राधाकृष्णाला झोक्यावर बसून झोके देतात आणि त्यांची गीतं सुद्धा गायली जातात. श्रावण वद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म असल्याने कृष्णाष्टमी आपण म्हणतो आणि त्या दिवशी रात्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करतो. उत्तर भारतात याच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा केला जातो. श्रावणातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात, कारण या दिवशी संतती प्राप्तीसाठी पिठोरीचं व्रत केलं जातं. काही भागात या दिवशी बैल पोळ्याचा सणही साजरा केला जातो. आता यंदा श्रावण सुरू झाल्याच लगेच दुसऱ्या दिवशी श्रावणी शुक्रवार आहे. मराठवाड्यात या दिवशी ज्येष्ठा